मुंबईच्या मिठी नदी गाळ गैरव्यवहाराच्या प्रकरणी ईडीची मुंबईत विविध ठिकाणी सध्या छापेमारी सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेने नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावर ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत आता तपासाला सुरुवात देखील केली होती। आतापर्यंत ईडीने कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीशी संबंधित लोकांचे या प्रकरणी जबाब नोंदवलेले होते। या माहितीच्या आधारे आता ईडीच्या वतीने ही छापेमारी सुरू करण्यात आल्याची माहिती आपल्याला सूत्रांनी दिलेली आहे। आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्याशी जोडल्या जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मीनाक्षी, मिठी नदी गैरव्यवहाराच्या प्रकरणात अनेक गंभीर आरोपही करण्यात आले। ईडीची या प्रकरणामध्ये एंट्री झाली। आता ईडीच्या वतीने तपास सुरू असतानाच अनेक ठिकाणी छापेमारी देखील केली जाते। नेमके अपडेट काय आहे? निश्चितच आपण पाहतोय की मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये याआधी मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू होती आणि यात आता ईडीची एंट्री पाहायला मिळते। खरं तर मुंबईच्या मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणामध्ये ईडीची मुंबईत विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे। आर्थिक गुन्हे शाखेनं नोंदवलेल्या गुन्ह्याच्या आधारावरती आता ईडीने स्वतंत्र गुन्हा नोंदवत तपासाला सुरुवात केलेली आहे। जवळपास आपण पाहतोय की आतापर्यंत ईडीला कंत्राट देण्यात आलेल्या ज्या कंपनीशी जो संबंध आहे त्या लोकांशी या प्रकरणी जो आहे तो जबाब नोंदवून घेतलेला आहे आणि याच माहितीच्या आधारावरती ही छापेमारी सुरू करण्यात आलेली आहे। शुभम, पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये आर्थिक गुन्हे शाखेकडला आपण पाहतोय की दिनो मोरिया याचा जबाब जो आहे तो नोंदवून घेतला होता। यासोबतच त्याच्या भावाची देखील चौकशी करण्यात आली होती। मात्र ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या अनुषंगाने मिठी नदी घोटाळा प्रकरणामध्ये आरोपी केतन कदम याचा जो संबंध आहे दिनो मोरिया सोबत आणि त्याच्या भावाशी फोनवरून अनेक संभाषण जे आहेत ते झालेले आहेत आणि आता पोलिसांच्या हाती काही कागदपत्र जे आहेत ते देखील पोलिसांनी घेतलेले आहेत। त्यामुळे त्या सगळ्याच आधारावरती आता ईडी देखील चौकशी करताना पाहायला मिळणार आहे। ईडीच्या या संपूर्ण छापेमारीनंतर आता नेमक्या काय आणखी लक्ष लागलेलं आहे। अगदी मीनाक्षी, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहे त्याबद्दल धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।